राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज यवतमाळ, रायगड आणि बीड जिल्ह्यातून काही महत्त्वाचे प्रवेश होत आहेत। या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामधून रामदास नथुजी बनकर हे रिपाई आठवले गटातून त्यांच्या काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत आहेत। यवतमाळचे नगर परिषदेचे माजी सभापती प्रतापराव लक्ष्मणराव हतागळे, त्याचबरोबर रिपाई व भारतीय बौद्ध महासभेचे माजी DYSP सुखदेवराव दत्तूजी जाधव आणि जगदीश सुखदेवराव मेश्राम यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि यशवंतराव आनंदराव लवटे असे सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। रामदासजी बनकर, प्रतापराव हतागळे, सुखदेव जाधव हे सगळे दीर्घकाळ अनुभव घेतलेले, समाजकार्यात अनेक वर्ष काम करणारे नेते आहेत। या ठिकाणी आमच्या वर्षाताई निकम यांनी त्यांना प्रवेशासाठी इथं आमंत्रित केलं आणि आज खरं म्हणजे हा मोठ्या प्रमाणात प्रवेश करायचा होता, पण थोडक्यात हा प्रवेश या ठिकाणी करण्याचं आम्ही ठरवलं। यवतमाळला गेल्यावर त्या ठिकाणी वेगळे कार्यक्रम होतील, पण मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आठवले गटात रामदास बनकर यांनी काम केलेलं असल्यामुळं महाराष्ट्रातला आणि खास करून विदर्भातला त्याच्या संबंधित जो कार्यकर्ता वर्ग आहे त्या सगळ्यांना आपल्या पक्षात आणण्याचं काम रामदास बनकर साहेब भविष्यात करतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे। दुसरं, रायगड जिल्ह्यातून भावनाताई घाणेकर, प्रमोद बागल यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आमचेच जुने पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणारे जमीर देशमुख महाडचे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत। त्यांच्याबरोबर मंडणगडचे वसीम परकार, खेडचे शकील जसनाईक, त्याचबरोबर खेड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गौस खतीब, मेहबूब झटाम, त्याचबरोबर झहीद वस्ता, दीपक पाटणे, राम भुवड आणि अभित झटाम या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रवेश होतोय। त्याच्याचबरोबर समीर शेख, अमजद पठाण, राजा साळवी, महाडचे स्वप्नील साळवी, भावेश साळवी, मकबूल कारविंकर, नवीद झटाम, त्याचबरोबर मानकोर मंडणगडचे सरपंच माजी मोजम आष्टेकर, मेहबूब खोपलनकर, प्रणित साळवी, सफान पटेल, नवाब सिद्दीकी मुरुडचे, मतीन कर्दमे, सलीम पटेल, उवेश पटेल, अहमद देशमुख, मुख्तार पाचकर, कंदर शेखनाथ आणि अनेक कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। आम्ही ज्यावेळी महाडला जाऊ त्यावेळी स्वतंत्र त्यांचा छोटासा कार्यक्रम पुन्हा मंडणगड, खेड आणि महाड या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जमीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र आणखीन एक कार्यक्रम ज्यावेळी आमचा शिवस्वराज्य यात्रा त्या भागात जाईल त्यावेळी
त्यांच्याबरोबर आणखी स्वतंत्र कार्यक्रम हा आम्ही भविष्यकाळात करणार आहे. आणखीन एक प्रवेश या ठिकाणी महत्त्वाचा होतोय, तो म्हणजे बीड जिल्ह्यातून केज विधानसभा मतदारसंघात डॉक्टर अंजली घाडगे या आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतायत. मध्यंतरी मी बीड जिल्ह्यात गेलेलो त्यावेळी केजला अंजलीताई घाडगे आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी आमच्या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत केलेलं होतं. आज त्यांनी गेले काही दिवस चर्चा करून त्या आज राष्ट्रवादीत प्रवेश करतायत. 2014 साली मला वाटतं काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूकही त्या केसच्या लढलेल्या होत्या. त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि सामाजिक काम अतिशय प्रभावीपणाने त्या करतात. त्यांचं देखील मी बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या सर्व मान्यवरांना मी एवढाच विश्वास देतो की भविष्य काळामध्ये आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने पक्षात काम करण्याची संधी पक्ष देईल. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात आमचा पक्ष अधिक बळकट व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि आपल्यासारखे ज्येष्ठ आणि जुने जाणते लोक, कार्यकर्ते, नेते आमच्या पक्षात येत आहेत. आपण अधिक चांगला पक्ष बांधणी करण्याचं काम करू. यवतमाळ जिल्ह्यात त्याची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर आमच्या महाड आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील आज या ठिकाणी पक्ष बांधणीची गरज अधिक मोठी आहे आणि त्यामुळं आम्ही सगळे आज जमीर देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना स्वागतासाठी यासाठी उत्सुक आहे की आम्हाला तुमच्यासारखे तरुण कार्यकर्ते आमच्या पक्षाचं काम करण्यासाठी हवे आहेत. त्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी निश्चितपणाने तुम्हाला पक्ष देखील न्याय देईल. पवार साहेबांची देखील भेट होईल तुमची लवकर आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम कराल. भावनाताईंचे मी आभार मानतो, घाणेकरताईंचे, की त्यांनी या ठिकाणी या सर्वांना इथं आणण्यासाठी पुढाकार घेतला. प्रशांत पाटील आज दुर्दैवाने आपल्यात नाही आहेत, त्यांचं निधन झालं. तरी देखील न खचता भावनाताई घाणेकर या रायगड जिल्ह्यात आणि उरण आणि नव्या मुंबईच्या परिसरात काम करतायत. त्यांनी पुढाकार घेऊन तुम्हाला या प्रवेशासाठी या ठिकाणी आणलं, त्यांचेही मी आभार मानतो. आणि आमच्या अंजलीताई घाडगे या बीड जिल्ह्यात अधिक चांगलं प्रभावी महिलांचं संघटन करतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यांचंही मी पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. अंजलीताई घाडगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंजलीताई घाडगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो. शरदचंद्र पवार साहेबांचा जय हो. जय पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बस आता आपला प्रवेशाचा कार्यक्रम अजून ते हे करायचं आहे. ॲक्च्युली प्रवेश ते हे करून करायचं आहे. पहिल्यांदा मी विनंती करतो रामदासजी बनकर साहेब आपण या ठिकाणी या. त्यानंतर प्रताप हातागळेजी, प्रताप हातागळे नगरसेवक आणि समाजसेवक यवतमाळ, मांगारुडी समाजाचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे सुखदेव जाधव रिटायर्ड DYSP आणि विदर्भाचे भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष. त्यानंतर जगदीश सुखदेव मेश्राम, त्यानंतर यादवराव आनंदराव लवटे,
जमीर देशमुख जी उपजिल्हा प्रमुख शिवसेना त्यानंतर वसीम पलकार अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष आहेत. शकील दशनाई, गौस खतीब, मेहबूब जठान, सैयद वस्ता, गैस खतीब, मेहबूब जठान, सैयद वस्ता, दीपक पाटणे, राम भुवड, दीपक पाटणे, राम भुवड, या शहीद वस्ता, राम भुवड, सरपंच आदिस्ते, त्याचप्रमाणे आबिद जठाम, त्यानंतर समीर शेख, अमजद पठाण, राजा साळवी, स्वस्तिक साळवी, भावेश साळवी, मकबूल गारविलकर, नाविद जठाम, मोजम मास्टिकर, मेहबूबभाई प्रणित साळवी, सफान पटेल, नवाब सिद्दीकी मुरुड, मतीन कर्तमी, सलीम पटेल, उवेश पटेल, अहमद देशमुख, मुख्तार पाचकर आणि कलंदर शेखनाथ ही सर्व मंडळी आहेत. सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि यानंतरचा बीड जिल्ह्यातूनचा आपला हे डॉक्टर अंजली साई घाडगे, केज विधानसभा मतदारसंघ बीड जिल्हा यांचंही या पक्षामध्ये स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं आणि नव्यानं पक्षामध्ये प्रवेश केलेल्यांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि यापुढे आपण निष्ठेने काम करून हा पक्ष बळकट करा अशा प्रकारची खात्री व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम प्रवेशाचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. भावना गवळी आमच्या जिल्ह्याची. चला सुरू करा. ते पाणी यासाठी करत आहे की नवीन टेंडर करून आपल्या मित्रांना विधानसभा रस्ता पूर्ण करण्याचा काही मला उद्देश दिसत नाही त्यात.
त्यात तुम्ही म्हणताय तसे काही वेगळे उद्देश असू शकतात त्यांचे. त्यामुळं जेव्हा गणपती तोंडावर आलेला असताना मुंबई गोवा रस्ता पूर्ण करण्यात सरकारला पुन्हा सतत अपयश आलेलं आहे. सरकारचं नवीन टेंडर काढण्याचं धोरण आहे. जुने रस्ते आणि त्याचं काम आणि त्याची निगा राखणं यात सरकारला जास्त इंटरेस्ट नसतो, असं गेले 4 वर्षात 5 वर्षात बऱ्याच वेळेला आम्हा सगळ्यांच्या निदर्शनाला आलेलं आहे. असं कोण म्हटलं? पाटील साहेब, अनेक जे आमदार आहेत म्हणजे जे सोडून गेलेले आहेत त्यांच्या घरवासूची ते लोक वाट पाहत आहे. असे किती आमदार तुमच्या संपर्कात आहे आणि अनेक लोक तुमच्याशी चर्चा करत आहेत. मार्ग शोध आहे की कशा प्रकारे जयंत पाटील आणि शरद पवारांना मध्ये संपर्क साधून पुन्हा पक्षात जायचं. नाही, असं आहे की त्यावर आता काही भाष्य केलं की मी वारंवार सांगतो की त्या आमदारांच्यावर परत दबाव येतो, त्यांच्यावर प्रेशर येतं. त्यामुळे निर्णय अंतिम झाल्याशिवाय अशाबद्दल भाष्य करणं हे सोयीचं नाही आहे सध्या. नाही, असं जमेल तसं. आमचा लहान पक्ष आहे. आम्ही काय फार आमच्याकडे हळूहळू काम चालू आहे आमचं. महाराजांचा पुतळा जो स्वतः पंतप्रधान महाराष्ट्रात पायापासूनच खाली पडलेला पाहिजे. वर्षभरात ही घटना कसं पाहतात? अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही. सरकार त्याला जबाबदार आहे. सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली. पण मूळ महाराजांच्या प्रती जी काळजी घेणं आवश्यक होतं, पुतळा उभारताना त्याच्या बळकटीची, त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची, तिथल्या सगळ्या परिस्थितीची, याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे. मी नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे. यांना कामाच्या दर्जाविषयी देणं घेणं नाही. अनेक नवे रस्ते केलेले आहेत. त्यांच्या रस्त्यांना भेगा पडलेल्याची उदाहरणं आम्ही अनेक वेळा सांगितली. सरकार कामाच्या दर्जात इंटरेस्ट घेत नाही. कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे, नवीन टेंडर काढणे याच्या पलीकडं महाराष्ट्र सरकार काही करत नाही. मोठमोठे हजारो कोटीचे रस्ते काढायचे आणि त्याच्या दर्जा अत्यंत सुमार दर्जाचं काम होत असताना त्याकडे दुर्लक्ष करायचं, ह्या अनुभव महाराष्ट्रात आहे. आता खुद्द महाराष्ट्राचं आणि भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही, याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं, पण त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणतीही काळजी ह्या सरकारने घेतली नाही. महाराष्ट्रातला सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर श्रद्धा असणारा सर्व समाज हा आज या सरकारची निषेध करतोय असं मला वाटतं. सर, काल कोयता गँगने पुण्यातल्या एका पोलीस निरीक्षकावरतीच हल्ला केलेला होता. कुठेतरी कायदा सुव्यवस्था राज्यातील ढासळली गेली का? कारण की सातत्याने महिला अत्याचार आणि महिला अत्याचारांना संरक्षित करणाऱ्या पोलिसांवरती जातात थेट हल्ला होतो. काल पोलिसांच्यावर वार करण्याचं काम कोयता गँगच्या लोकांनी केलं. महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं आता भीती राहिलेली नाही. पोलीस हे सरकारचे मिंदे झालेले आहेत आणि पोलीस कारवाई करायला कचरतात, हा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांच्यात आलेला आहे. आणि सरकारी हस्तक्षेप पोलिसांच्या कामकाजामध्ये एवढा वाढलेला आहे की आता पोलीस वाट बघत असतात सरकारकडून काय निरोप येतोय त्याप्रमाणे आपण कारवाई करू.
आणि त्यामुळं पोलीस हतबल झालेले आहेत. पोलिसांचा मोराल आज महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कधी नव्हे एवढा लोएस्ट लेवलला गेलेला आहे. या सरकारला पोलिसांची मानसिकता आणि पोलिसांचं आत्मबळ वाढवण्याचं कोणतंही काम करता आलेलं नाही आणि त्यामुळं गुन्हेगारच पोलिसांच्यावर आता हात टाकायला लागले. हे अत्यंत गंभीर आहे. कायदा व सुव्यवस्था याच्या पूर्ण धज्जा उडलेल्या आहेत. हे आज पुन्हा एकदा समोर आले. सहकारी गेले आहे. आता विधानसभेमध्ये त्यांचा मोठा पराभव होणार आहे. या भीतीने त्यांचा प्रयत्न आहे की कुठे आपण पुढच्या याच्या निवडणुकीमध्ये आमदार व्हावं. यासाठी काही तुमच्यासोबत चर्चेला सुरुवात झाली आहे का? कारण लोकसभेमध्ये ते पाहायला मिळालं नाही. बऱ्याच ठिकाणी अस्वस्थता आहे त्यांच्या पक्षातल्या आमदारांच्याशी. स्वतंत्रपणाने ते संपर्क साधतात. त्यांना त्यांच्या विजयाची खात्री नाही. मोठमोठ्या इव्हेंट जरी अलीकडच्या काळात त्यांच्या मतदारसंघात झाल्या तरी ती कृत्रिम गर्दी ही त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयोगी ठरत नाही आणि त्यामुळं त्यांचा कल हा लोकप्रिय पक्षाकडे जाण्याचा आहे. आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी पूर्वी काम केल्यामुळं नैसर्गिकच त्यांना असं मनात वाटतं की आपण पुन्हा पवार साहेबांच्या आश्रयाला जायला हरकत नाही. पण आमच्या पक्षाने याबाबतीत काही तसा विचार केलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातले आमदार तुमच्या जास्त संपर्कात आहेत अशी माहिती आहे. नाही, आता संपर्क फोनवर बोलणं यापेक्षा नक्की निर्णय कधी होतो याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळं अशी मधली माहिती देणं तुम्हाला हे मला संयुक्तिक वाटत नाही. सर, वडगाव शहरीमधल्या काही शासकीय कार्यक्रमांच्या उद्घाटनाच्या बॅनर पोस्टरवरती उपमुख्यमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो गायब होते. फक्त अजित पवारांचा फोटो ठेवून संपूर्ण प्रशासकीय कामांचं उद्घाटन केलं जातं. त्याच्यावरती महायुतीमध्ये कुठेतरी चढावट निर्माण झालेली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावलेले नाहीत अशा पद्धतीने. तर सातत्याने ते सांगतात की आमच्यात एकता आहे, महायुती एकत्रित लढणार. माझ्या आमदारांनाच भाजपच्या ट्विट केल्या, स्वतःच ते म्हटलेलं आहे की अशा जगदीश मुळीकरांनी ट्विट केले. याआधी पण अजित पवारांना काळे झेंडे दाखवले गेले होते. तिन्ही पक्षामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि तिघं एकमेकाशी स्पर्धा करण्याच्या मनस्थितीत सतत दिसतात. आता वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार पक्षाचे सदस्य तिथं आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम केला असेल. त्यामुळं तिथल्या भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला असं वाटत असेल की आपल्याला न विचारता कार्यक्रम होतोय. असेच त्यांच्या समस्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यामुळं त्याची प्रतिक्रिया आपण मगाशी सांगितली तशी काही ठिकाणी उमटते. सर, महाविकास आघाडीची आज बैठक पुन्हा पार पडणार आहे का? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अद्याप आहे का? काही चर्चा झाली तर मुंबई नाही, पेच सुटायला अजून बरेच दिवस आहेत. तुम्ही घाई करू नका. चर्चा सुरू झाली असं समोर येत आहे. आत्ताच चर्चा चालू झाली आहे. आज दुपारी 5 वाजता ते बसणार आहे असं मला कळलं. मुंबईतले तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून त्याच्यावर चर्चा विचार विमर्श करत आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, बराच वेळ लागणार आहे. हळूहळू सगळ्या गोष्टीचे स्पष्टीकरण येईल. तुम्ही घाई करू नका. नाही, आता मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा त्या कामात आहेत. त्या कालही चर्चेत गेलेल्या. आजही आमचे रवींद्र पवार आणि ते राखीताई जाधव चर्चेला जात आहेत. जितेंद्र आव्हाड साहेब चर्चेला जात आहेत. मला तपशील माहीत नाही. पाहायला मिळत आहेत की लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा लढून जास्त जागा जिंकण्याचा दोन्ही पक्षांनी प्रयोग केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने. यावेळेस ज्यांची जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल असा काही प्रस्ताव या महाविकास चर्चा झालाय का? कारण मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाकडे मागणी होती की आमची जास्त जागा असल्यामुळे मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं. असं आहे की एकतर मुख्यमंत्री पदाचं स्वप्न कुणालाच आत्ता पडणं योग्य नाही. आधी सत्तेच्या पर्यंत पोचण्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ सर्वांनी निवडून आणण्याची काळजी घेतली पाहिजे.
आणि त्यासाठी आम्हाला 170-180 जागा कशा निवडून येतील यासाठी आमच्या तिन्ही पक्षाचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं प्रसारमाध्यमांनी वारंवार असे प्रश्न विचारणं थोडंसं टाळावं अशी आमची त्यांना विनंती आहे. कारण आमचं सगळं एकमत झालं, पूर्ण आघाडी झाली, त्यानंतर अजून बराच काळ आहे आणि निवडणूक घेण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. सरकार थोडं घाबरले. निवडणुका ते कधी पुढं ढकलतील, नोव्हेंबरला होणार, आणखीन त्याच्या पुढं राष्ट्रपती राजवट करून ते काही माहीत नाही ना. त्यामुळं घाई नाही आम्हाला, आम्ही हळूहळू चाललं आहे आमचं. पण सर, शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही तरी मुख्यमंत्री पदाच्या रेसमधनं बाहेर आहोत. ही भूमिका मान्य आहे का? मान्य करणारं मी कोण? त्यांनी अनाऊन्स केली, दॅट इज फायनल. सर, दहीहंडी पण इथं जाणार आहे. मराठीचं पहिला एक घेऊया. अजित पवारांना मगाशी अधिकाऱ्यांना प्रचंड जातात. खरं तर सातत्यानं त्यांचे धावतानाचे व्हिडिओ किंवा नाराजीचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ समोर येतात. तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघता? कारण अधिकाऱ्यांना कुठेतरी एक दबावात घेणं, त्यांच्यावर सातत्यानं भाष्य करणं, असे व्हिडिओ त्यांचे समोर येताना पाहायला मिळतात. आज तर आक्षेपार्ह शब्द त्यांच्या बाबतीत वापरल्याचं पाहायला मिळालं की काही जग मारायला एक मारू अशा पद्धतीने ते बोलतो. एकंदरीतच अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला माहीत नाही की काय इन्सिडन्स होता, कोणत्या कारणामुळं त्यांचं ते रागवले ते मला नक्की माहीत नाही. तपशील माहीत असल्याशिवाय उगाच टिप्पणी करणं योग्य नाही. आणि त्यामुळं ते आत्ता मला माहीत नाही नक्की काय कोणताही, मी बघितलाही नाही तो व्हिडिओ. तुम्ही शांत आणि मृदू स्वभावाचे आहात. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा चर्चा होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुभगड आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावर सगळे पैसे लागले की मला तुम्ही त्यामध्ये मध्यस्थी करताना मुख्यमंत्री दोन्ही पक्षाला नाही, शिवसेना आणि काँग्रेस दोघंही आग्रही नाही आहेत. आम्ही आज जागा वाटप करतोय, त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षात कुठंच चर्चा नाही. त्यामुळं तुमचा जो मनसुबा आहे तो काही सध्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की आमचं काय ठरलं आहे. त्यामुळे थोडे दिवस जाऊ देत, आमचं जागा वाटप व्यवस्थित होऊ दे, आम्ही त्यावेळी योग्य तो निर्णय करू. कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस तयार करण्याचा प्रयत्न अशी चर्चा सुरू झाली. काँग्रेसच्या कर्नाटकातील एका आमदारांनी म्हटले की मला 100 कोटींची ऑफर दिलेली, अशा अनेक आमदारांना आता ऑफर यायला लागली. कर्नाटकात सुद्धा असं काय होऊ शकते काँग्रेससाठी? तुम्ही याबद्दल 100 कोटी असं ते सांगतात. वाढलेला दिसतोय दर. पण असा होणं योग्य नाही. एकदा निवडून आली, निवडणूक झाली की पक्ष फोडणे ह्यालाच महाराष्ट्र चिडलेलं आहे. याचमुळं महाराष्ट्रात 2 पक्ष फोडले, याची सजा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली जनता करणार आहे. लोक वाट बघतायत निवडणूक होण्याची आणि त्यामुळं घाबरून जाऊन सरकारने तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे. उघडलेलं नाही, काढून ठेवलेलं आहे. कारण सरकारला आता कळेना झाले की लोकांचं मन कसं जिंकायचं. पण जो बूंद से जाती है वो हौद से नहीं आती, असला प्रकार महाराष्ट्रात होईल. कितीही प्रयत्न केले तरी हे पक्षफोडी आहे ना, ती भारतीय जनतेला आवडत नाही. आज भारतीय जनता पक्ष 400 पार करणार होता, तो एकदम 240वर येण्याची कारणं काय आहेत? तर ती पक्षफोडी हे एक त्यातलं कारण आहे. अनेक कारण आहेत, पण पक्षफोडी हे एक कारण आहे. ही जुनी आहे, फार जुनी आहे. महिलांच्या अत्याचार आणि महिलांच्या सुरक्षेबाबत जेव्हा राष्ट्रवादी पक्षाने इतर बोलतात, त्या ऑडिओ क्लिपमध्ये जो संवाद आहे त्याच्यावरती आता SITची स्थापना करावी, त्याची चौकशी करावी अशी मागणी केली जाते. असं आहे की जितेंद्र आव्हाड ही जी क्लिप आहे ती आमचा पक्ष एकत्रित असताना काही वर्षापूर्वीची आहे. पण ज्यांनी कष्ट घेऊन ही क्लिप शोधून काढली त्यांचं कौतुक आहे. की आमच्या सगळ्या जुन्या हिस्ट्र्या हुडकून काढण्याचं काम काही लोकांना कॉन्ट्रॅक्टनं दिलेलं दिसतंय. तर त्या जुन्या क्लिप आहेत. शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही आहे आणि ती क्लिप खरी आहे का खोटी आहे हाही प्रश्नच आहे. त्यामुळं याच्यावर वायफळ वेळ घालवण्याची गरज नाही आहे. सर, जानना चाहेंगे भारतीय जनता पार्टी की तरफ से कल जांबोली मैदान में एक अफजल खान का नाटक पेश किया जाएगा, तो कहीं ना कहीं उद्धव ठाकरे खुद से जुड़े हुए लोग, खासतौर पे आप, क्या ये घेरने की कोशिश की जा रही है अफजल खान? क्या कहना चाहेंगे?
भाजप अफजल खान के समर्थन में नाटक कर रहा है। शिवाजी महाराज और उनका नाटक प्रस्तुत हाँ, वो तो नाटक है, वो पूरी ये जो हकीकत है वो नाटक के माध्यम से वो बताते हैं। कोई किसी को हर्ज होने की आवश्यकता नहीं है। सर, इसी तर्ज पे अगला सवाल होगा कि उद्धव ठाकरे को और बाकी लोगों से मुस्लिम समुदाय को बहुत ज़्यादा अपेक्षाएं हैं कि उनको वोट दें, और उसके बाद बहुत सारे मुस्लिम समुदाय सामने आ रहे हैं जिनका कहना है कि पक्ष को अगर वोट दिए गए हैं तो उनके लिए कुछ किया जाना चाहिए, और आप भी उनके साथ हैं, तो ऐसे में आपकी तरफ से क्या प्रतिक्रिया? नहीं, हम ये मानते हैं कि सारे समुदायों को मदद होने की आवश्यकता है। हमारी आने वाले मैनिफेस्टो में ये सारी चीज़ों के बारे में हम आवश्यक एक दूसरे से बातचीत करके मैनिफेस्टो में आवश्यक वो तरतूद कर देंगे। सर, कल कांग्रेस की तरफ से कहा गया था, नाना जी ने कहा था कि जिस तरह से दल बदल कानून को लेकर सुप्रीम कोर्ट में बातें चल रही हैं, आने वाले समय में महायुति में कोई बड़ा फेरबदल होगा, और यही कारण है कि देवेंद्र फडणवीस ने अब अपने हाथ खड़े कर दिए हैं। क्या प्रतिक्रिया होगा? देवेंद्र फडणवीस ने अपने हाथ खड़े कर दिए हैं, अब कहीं न कहीं महायुति में आने वाले कुछ महीनों में कुछ बड़ा होने वाला है। मुझे कोई जानकारी नहीं है। सर, एक प्रश्न आहे मुंबई गोवा महामार्गाचा। सुनील तटकरे साहेब जे तुमच्या पक्षात होते आणि कुठून गेलेले आहेत, आदिती तटकरेची त्याचा मुलगा, हे 3 मोठे नेते तुमच्या पक्षात होते आणि मग ते भाजपकडे गेलेले आहेत की प्रगती होणार, पण मुंबई गोवा महामार्गाचा विषय काही पुढे गेलेला नाही। तसे घाणेरडे रस्ते, पावसाळ्यात लोकांना त्रास होतो। सर, लोकांनी काय करायचं की तुमच्या पक्षातून लोकांनी अपेक्षा काय ठेवायची की तुमचे जर उमेदवार तिथे असेल तर काय होणार काय आणि कसं करणार ते? कारण आता मोदीजी आहेत सेंटर, त्या रस्त्याने सुनील तटकरेंच्या नंतर पुढे उदय सामंत लागतात, त्याच्या पुढे नारायण राणे साहेब लागतात। त्यामुळे ह्या सगळ्यांचा तो अपयश हे तो रस्ता पूर्ण न होण्यात आहे। एकट्या सुनील तटकरेंना त्याचं श्रेय देण्याची गरज नाही। हे बाकीचे सगळे जे त्या रस्त्याने नेते आहेत त्यांना हा रस्ता त्यांचं दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये सरकार असतानाही करता आलेलं नाही। खरं म्हणजे हा रस्ता यापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होता। सरकारचं ते अपयश आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षभरात ते काम आम्ही पूर्ण करू। सर, त्यांचं आपसात भांडण चालू आहे। रामदास कदमांनी विरोध केला रवींद्र चव्हाणांच्यावर, जे बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत, तर आपसात त्यांचं भांडण आहे। राष्ट्रवादीचे जे काही नेते होते ते गेलेले आहेत, सगळे म्हणजे वन साइडेड झालेलं आहे। तर ही काय महामार्गाचा विषय सुटत नाही, एक मार्ग दाखवा। रामदास कदम यांनी मध्ये जी वक्तव्य केलं ते त्यांना आलेल्या अनुभवातून केलेलं आहे आणि हा बांधकाम खात्याकडे असणारा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत पण आहे, कारण तो रस्ता करण्याचं काम बरेच वर्ष चालू आहे। वारंवार अनेक विधानं आणि आश्वासनं देऊनही होत नाही। आता प्रत्येक गणपतीच्या आधी ह्याची चर्चा होते। आता गणपतीत एसट्या जास्त सोडणार ही बातमी नेहमीची झालेली आहे, पण त्या एसट्या ज्या रस्त्यावरून धावणार त्याची दुरावस्था झाल्यामुळं कोकणवासियांना या गणपतीत देखील दिलासा नाही। जाताना आणि येताना कोकणवासियांचे हाल होणार आणि त्यामुळं कोकण रेल्वेचा वापर कोकणवासी आता जास्त करतील असं मला वाटते। पण हा रस्ता लवकर सरकारने केला पाहिजे। सरकार या रस्त्याकडे बघत असताना फारशी जागरूकता सरकारच्या यंत्रणेत दिसत नाही। सर, तुम्ही जनसंवादाचे मंत्री होते आणि तेव्हा 10 कोटीची निधी चिपळूणला दिली, बरेच त्या मशिनरीज गेले होते तेव्हा आणि तो विषय आम्ही जोरात उचललेला होता। चिपळूण, महाड आणि खेड या 3 ठिकाणी तेव्हा मी सुनील तटकरे साहेबांना तो प्रश्न विचारलं होतं की तेव्हा निधी आणि तो निधी आली होती, पण त्यानंतर आताही महापूर आला होता। एवढा मोठा नव्हता पण प्रचंड बाजारपेठेत त्याचं नुकसान झालं बरेच ठिकाणी। तर काय म्हणणार त्या ठिकाणी नदीचं पात्र रुंद करणं आणि खोल करणं याच्यासाठी मोठी मदत आमच्या सरकारने पुढाकार घेऊन केलेली होती आणि चिपळूणमध्ये नदीच्या पात्रातली जी वाळू आहे ती काढायचा त्यावेळी फार मोठा प्रयत्न केलेला। आमचं सरकार गेल्यानंतर किती काम झालं याची माझ्याकडे तपशील नाही आहे, पण ते कमी जर भरपूर काम झालं तर चिपळूण शहरात पाणी जाण्याचं प्रमाण कमी येऊ शकतं असा त्यावेळी निष्कर्ष होता।
त्या नदीच्या पात्रातली बेटं जी आहेत ती बेटं देखील कमी करणं किंवा काढणं असा त्यातला उद्देश होता. आता मागच्या 1.5 वर्षात किती काम त्याचं पुढं गेलं हे मला माहीत नाही. विरोधक म्हणून तुम्ही काय केलं? विरोधक म्हणून तुम्ही त्याच्यासाठी काय केलं किंवा तुमच्या पक्षातल्या लोकांनी काय आम्ही त्या कामाला चालना दिली. चालना दिल्यानंतर सरकारी यंत्रणा जे काम करते, जे काम सोपवलेलं होतं ते दरवर्षी ऑफ सीझनमध्ये म्हणजे पाऊस नसताना आणि पाणी कमी झालेलं असताना तिथं होणं आवश्यक होतं आणि ते काम आमचं सरकार गेल्यानंतर काही काळ चालू होतं. नंतरची बाब मला माहीत नाही. सर, धक्क्याच्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे की जे आता विकास कामे आहे महाराष्ट्रात ते सगळे पैसे ते सगळा निधी लाडक्या बहिणी योजनेकडे वळवण्यात आला आहे. अनेक लोक त्यांच्याकडे जातात सरकारकडे आणि म्हणतात की आम्हाला विकास करून घ्या, विकास निधी आपण लाडक्या बहिणी करतो. नाही, आता महाराष्ट्रातल्या सगळ्या योजनांवरचे पैसे हे कपात झालेले आहेत, व्हायला लागलेले आहेत. ज्या व्यक्तिगत योजना आहेत तेवढेच पैसे आता सध्या चालू आहेत, पण मोठमोठ्या प्रोजेक्ट्सवरचे सगळे प्रोव्हिजन ज्या केलेल्या होत्या ते सगळे पैसे थांबवण्याचं काम झालेलं आहे. अनेक बिलं सरकारी कॉन्ट्रॅक्टरांची मिळत नाही आहेत. शहाण्या कॉन्ट्रॅक्टर आता काम करायला तयार नाही. जरी त्याला वर्क ऑर्डर मिळाली तरी शहाणा कॉन्ट्रॅक्टर हा सावध झालेला आहे आणि महाराष्ट्रातली कामं त्यांनी देखील हळू करायचं ठरवलं आहे. कारण सरकार पैसे देणार नाही. 31 मार्चच्या आधी पैसे देण्याची ताकदही सरकारमध्ये शिल्लक राहणार नाही असं लोकांना वाटतंय. सर, महाराष्ट्रात होत असलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या मुद्द्यावर संजय गायकवाड जे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना प्रश्न विचारण्यासाठी असं म्हणतात की आता मुख्यमंत्री जाऊन शाळेत पहारा देणार की एसपीच्या घरी जाऊन बसणार. मुख्यमंत्र्यांनी हेच करावं असं म्हटलेलं आहे संजय. कसं आहे की उद्विग्नता, असहाय्यता आणि प्रशासन चालवण्याची असमर्थता ही सगळी त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होते. हो, नांदेडच्या खासदारांचं आज निधन झालं. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांना डायलिसिस रेग्युलर होत होतं. ते मध्येच थांबून ते कार्यक्रम करण्यात त्यांनी बराच वेळ घालवला अशी माझी माहिती आहे. त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना आदरांजली वाहतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.